नमस्कार, उर्मिला किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी फणस चिप्स बनवणार आहे. फणसाचे गरे काढून त्याचे चिप्स बनवायचे आहेत. हे बघा, हा मी फणस कापलेला आहे. हा कापा फणस आहे. कापा फणस कच्चा असतो तो घ्यायचा आहे. कच्चा म्हणजे पक्का झालेलाच असतो, पण एकदम पिकलेला वगैरे नाही आहे, कच्चाच आहे हा. तर असे त्याचे गरे काढून घेतलेले आहेत आणि हे मग आता कापून घ्यायचे आहेत. हे बघा किती छान गरे आहेत ना. आता हे कापून घ्यायचे. हे पूर्ण गरे काढून झालेले आहेत. आता हे यातून बिया आणि काढून कापायचे आहे. बघा किती सुंदर आहेत. चला मग आता कापून घेऊया. हे बघ किती सुंदर दिसत आहेत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. तुम्ही लोक खूप साथ देत आहात. हे बघा असे काढून बी काढायची आहे. ती आटल्या म्हणतात त्याला. हे बघा असं सर्व कापून घ्यायचं आहे. छान लागतात. बघा किती मस्त कटिंग झालेलं आहे. हे बघा सगळे असे लांब लांब व्यवस्थित कट करायचे आहे. आणि मग आता ही परत दाखवते दुसरी. मस्त होतात आणि हे फ्राय करायचे आहेत, तरी खोबरेल तेलामध्येच फ्राय करायचे आहेत. हे बघा मी पूर्ण कटिंग करून घेतलेले आहे. मस्तच. आता फ्राय करूया. हे बघा आता मी फ्राय करते. हे पूर्ण खोबरेल तेल आहे, प्युअर खोबरेल तेल. असं छान फ्राय करायचं आहे. मीडियम गॅस ठेवायचा आहे. जास्त फास्ट पण करायचा नाही, जास्त स्लो पण करायचा नाही. असं मीडियम गॅसवर फ्राय करायचं आहे. थोडे थोडे टाकून फ्राय करायचं आहे. वरतून मी मीठ टाकलेलं आहे. नाही बघा खूप छान फ्राय होतात आणि खूप छान लागतात पण. कुरकुरीत घरी बनवलेले असे मस्त. हे बघा होत आहेत. फ्राय व्हायला थोडा वेळ लागतो, पण खूप छान लागतात. हे बघा आता होत आलेले आहेत. आता काढू. हे बघा किती छान झालेत ना. मस्त मस्त. हे बघा किती छान फ्राय केलेले आहेत मी. हे बघा